श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार करू. आज असलेल्या मागे गणेश चतुर्थीचा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता आपण या श्रीपादांच्या कथेमध्ये ऐकलंच होतं की श्रीपादांचा जन्म हा गणेश चतुर्थीचा आहे. म्हणजे आजच्या नाही, पण गणेश चतुर्थीचा, म्हणजे भाद्रपदातल्या गणेश चतुर्थीचा आहे. तर त्यामुळे आपलं हे खंड पडलेलं श्रीपाद शिवल्लभ चरित्र आपण ह्या गणेश चतुर्थी, मागी गणेश चतुर्थीच्या दिवशी पुन्हा सुरुवात करत आहोत. तर आता शंकर भट हे आनंद शर्मांकडून निरोप घेऊन पुढे निघालेले आहेत आणि ते शंकर भट थोडे दिवस प्रवास करून मुत्तांकलू या गावी पोहोचले. वाटसरूंना विचारले असं त्यांना कळले की अजून थोड्या दिवसातच कुरवपोरला ते पोहोचणार. श्रीपादांच्या दर्शनाची त्यांना ओढ लागली होती. ज्या मार्गातून ते जात होते त्याच मार्गावरून एक व्यक्ती हातात ताडीचे पात्र घेऊन येत होता. ते म्हणजे शंकर भट काय म्हणतात की मी पंडित नसलो तरी काही धार्मिक व्रतांचे पालन करणारा असल्याने मला ताडीचा वास असह्य होत होता. ती व्यक्ती माझ्या दिशेने येत होती, त्यामुळे मला खूप त्रास होत होता. मी श्रीपाद प्रभूंचे स्मरण करीत वेगाने पुढे चाललो होतो, पण ती व्यक्ती खूप वेगाने माझ्याजवळ येऊन पोहोचली. त्याने विचारले, मी तुझ्याकडे येत असताना तू असे दूर जाणे योग्य आहे का, असे त्या व्यक्तीने शंकर भटांना विचारलं. मी तेवढ्यात म्हणालो, तू कोण आहेस, तुझे माझ्याशी काय काम आहे. यावर तो जोरात हसला. त्याच्या तोंडातून ताडीचा उग्र वास होत होता. मी कोण आहे हे जाणून घेण्या अगोदर तू कोण आहेस, कोठून आलास, कोणीकडे चाललास हे जाणून घेणे योग्य आहे. मी मनात विचार केला, हे दत्तप्रभू, येथे ताडी विकणारे सुद्धा वेदांतावर बोलण्या इतके समर्थ आहेत वाटते. तेवढ्यात त्याने रस्त्यातून येणाऱ्या लोकांना हाका मारून बोलावून घेतले. म्हणजे त्या ताडी विकणाऱ्याने रस्त्यातनं येणाऱ्या लोकांना हाका मारून बोलावून घेतलेले आहे. तेथे लोकांचा जमाव झाला. त्यांना तो ताडीवाला गृहस्थ म्हणाला, मित्रांनो, मी या प्रांतात ताडी विकणार आहे. मी धर्माने जगतो. ताडीचे झाडच मला कल्पवृक्ष आहे. मी झाडावर चढून ताडी आणेपर्यंत हा ब्राह्मण माझी वाट पाहत होता. तो म्हणाला की तो ब्राह्मण असूनसुद्धा ताडी पिण्याची त्यास सवय आहे, म्हणून त्याच्याकडे मला देण्यास पैसे नाहीत. थोडी ताडी माझ्या मुखात ओतून पुण्य प्राप्त कर. मी ते मान्य केले, परंतु जेव्हा मी ताडी ओतण्यास तयार झालो तेव्हा लोकांची ये जा सुरू झाली होती. 4 लोकांसमोर ताडी पिण्याचे ब्राह्मणाला दोष लागेल असे वाटून तो नाही म्हणतोय. माझा वचनभंग होऊन मी महापापी होणार हे खरे पाहता आमच्या कुळात ताडी ही अमृताच्या योग्यतेची आहे. अमूल्य अशी ताडी ब्राह्मणास पिण्यास देण्याने विशेष पुण्य लाभेल, हा माझ्या आशेवर याने पाणी फिरले. हे पूज्य लोक हो, तुम्हीही या ब्राह्मणाला धर्मोपदेश करा आणि या पापापासून माझे रक्षण करा. तेथे जमलेले सारे लोक ताडी विकणारे गौंड लोकच होते. आता ताडी विकणारे जे लोक असतात त्यांना गौड लोक असं म्हटले. तर ते बाकी तिथे जमलेले लोकसुद्धा कोण होते, गौड लोकच होते. त्यांनी त्या वाल्यास दुजोरा दिला आणि ताडीवाल्याने मला ताडी बळजबरीने पाळली. त्यानंतर सगळे लोक निघून गेले. त्याने मला ताडी प्यायला लावली. तो अनोळखी माणूसही तेथून निघून गेला. मी मनात विचार केला, उत्तम ब्राह्मण कुलात जन्मून नीच अशी ताडी प्यालो. दिव्य अवतार घेतलेल्या श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी प्रवास करत आहे. माझे ब्राह्मणत्व नष्ट झाले. परम पवित्र अशा श्रीपादांचे मुखकमल आता कसे पाहू. जळले माझे नशीब. प्रारब्ध फार बलवान असते. माझ्या कपाळी विधिलेखच असा होता, तेव्हा सगळे खरे कसे होणार. मी अत्यंत दुःखी झालो. माझे पाय लटपटू लागले. तोंडाला असह्य वास येत होता. माझ्या शरीराला थोडे बधिरत्व आले. माझ्या नशिबाला दोष देत मी श्रीपादांचे नाव घेत चालू लागलो. मार्गात एक आश्रम दिसला. ती तपोभूमी वाटत होती. मी विचार केला की तेथे कोणी महात्मे राहत असावेत. धार्मिक लोकांची भेट घेण्यास मी लायक नाही असा विचार करून मी केला. त्या पवित्र भूमीत पाऊल टाकण्यास मला लाज वाटत होती. झिंगलेल्या स्थितीत त्या पवित्र आश्रमात प्रवेश करणे अत्यंत दोषास्पद आहे हे मला वाटले. मी माझ्या रस्त्याने चाललो होतो. तितक्यात एका माणसाने टाळी वाजवून मोठ्याने हाक मारली.
अरे शंकरभटा, थांब. तुला आश्रमात घेऊन येण्याची दत्तानंद स्वामी आज्ञा केली आहे. आता तो माणूस जो आला होता तो त्यांना शंकरभटांना थांबवून काय म्हणाला की तुला आश्रमात घेऊन येण्याची दत्तानंद स्वामींनी आज्ञा केली आहे. मी देवाची लीला पाहून चकित झालो. मला दत्तानंद स्वामींच्या पुढे आणून उभे केले. करुणाभारित नेत्रांनी माझ्याकडे पाहून लवकर स्नान करून येण्यास त्यांनी मला सांगितले. स्नानानंतर मला मधुर फळे खाण्यास दिली. श्री स्वामींनी मला जवळ बोलावून म्हटले, हे शंकरभटा, दत्तात्रयाचा नव्या अवतारातील श्रीपाद वल्लभांची तुझ्यावर केवढी कृपादृष्टी आहे. त्यांनी तुला आपल्या अमृत हस्तांनी अमृत पाजवले. त्यांना तू गौडकुलातील ताडी विकणारा समजलास. त्यांनी दिलेल्या अमृतास भ्रमाने ताडी समजलास. कितीही भ्रामकता. तर बघा आता कशी कथा सुरू झाली आता की शंकरभट हळूहळू हे आनंद शर्मा इथून निघाले आणि ते मंताकुल या गावात पोचलेले आहेत. मंताकुल या गावात पोचलेले असताना त्यांना एक गौड कुलातील ताडी विकणारा असा माणूस त्यांच्याकडे वेगाने येताना दिसल्यावर ते आणखीन वेगाने धावू लागले. पण त्या माणसाने त्यांच्याजवळ येऊन त्यांना काय सांगितले की हे शंकरभट तू माझ्यापासून का लांब पळतोयस? तू तर मला बोलवले होतेस आणि तू माझ्याकडे ताडी मागितलेली होतीस आणि ती ब्राह्मण असून सुद्धा मला ताडी पिण्याची इच्छा असे सांगितले. तेव्हा त्या ताडी विक्रेत्या पण नंतर येजा सुरू झाल्यानंतर तो शंकरभटांनी त्यांना तिथून पळ काढला. कारण का ते ब्राह्मण असल्यामुळे लोकांच्या पुढे त्यांना ताडी प्यायची नव्हती. अशी कथा त्या म्हणजे शंकरभटांना त्या ताडी विक्रेत पुढे तो ताडी विक्रेता असंही म्हणाला आहे की ताडी म्हणजे आमच्याकडे अमृतासमान असते आणि त्या ब्राह्मणाला ताडी पाजण्याचं पुण्य मला मिळणार होतं, पण आता हा शंकरभट नकार देत आहे असं त्यांनी जमलेल्या लोकांना सांगितलं. अर्थातच तिथे जमलेले लोकसुद्धा गौड कुलातील म्हणजे ताडी विकण्याचा व्यवसाय करणारेच होते. त्यामुळे त्यांनी त्याला दुजोरा दिला की शंकरभटाने ताडी पिली पाहिजे आणि त्या व्यक्तीने बळजबरीने शंकरभटांना ताडी पाजली. ती ताडी पाजल्यानंतर तिकडे जमलेले सगळे लोक आणि तो ताडी पाजणारा अनोळखी व्यक्तीही तिथून निघून गेली. शंकरभट हे अतिशय झिंगलेल्या अवस्थेत होते आणि ते पावलं अगदी जड अशा शरीराने बधीर असे झालेले ते आपल्याला नशिबाला दोष देत पुढेचा प्रवास करू लागले, चालायला लागले. मुखाने श्रीपाद वल्लभांचा नामाचा घोष करतच होते, पण त्यांच्या मनात हे नशीब माझं, ब्राह्मण कुळात असून सुद्धा मी असे त्यांच्या मनात येऊ लागले आणि ते अतिशय उद्विग्न अशा मनावस्थेत प्रवास करत होते. प्रवास करता करता त्यांना एक आश्रम दिसला. त्यांना ती तपोभूमी वाटली आणि तिथे कोणी महान तपस्वी राहत असावेत. धार्मिक लोकांची भेट घेण्यास आता मी लायक राहिलो नाही असं त्यांना वाटलं. त्यामुळे ते त्या आश्रमाकडे न जाता पुढे तसाच प्रवास करत होते. पण तिथे एका माणसाने येऊन त्यांना हाक मारली की शंकरभटा, तुला दत्तानंद स्वामी बोलवत आहेत असं त्यांनी आदेश केला. आणि दत्तानंद स्वामींच्या आश्रमात गेल्यावर दत्तानंद स्वामींनी त्यांना अतिशय नग्नतेने पाहिले. त्यांना स्नान वगैरे करून येण्यास सांगितले आणि मग त्यांना रहस्यमयी अशी घटना सांगितली. त्या ताडीवाल्याचं रहस्य त्यांनी सांगितलं. ते म्हणाले फळं खाणं दिल्यानंतर, अरे शंकरभटा, तुला दत्तात्रयाने श्रीपाद वल्लभ अवतार घेतलेला आणि त्यांनी तुला प्रत्यक्ष येऊन आपल्या हाताने अमृत पाजलेलं आहे आणि तुला ते अमृतसुद्धा ताडी समान वाटलेलं आहे आणि श्रीपाद वल्लभांना सुद्धा तू एक ताडी विकणारा असं समजलेलं आहे. किती हा भ्रम झालेला आहे तुला असं त्यांना समजावून सांगितलं. त्यांचा भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. तर अशी ही श्रीपाद वल्लभांची दत्तानंद स्वामींची झालेली भेट याची कथा आपण 14व्या अध्यायाच्या सुरुवातीला आज ऐकलेली आहे. याच्या पुढेही आपण गणपती देवांना श्रीपाद वल्लभांना प्रार्थना करू की आपली ही कथा अशीच अखंडितपणे चालू राहू दे, रोजचे भाग टाकले जाऊ देत, हीच आपण प्रार्थना करूया. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार करो. आणि एक विशेष म्हणजे इतके दिवस बऱ्याच जणांनी कथा ऐकल्या, रोज प्रश्न येते, तर यापुढच्या कथांमध्ये प्रश्न नसणार आहेत.
आपल्याला फक्त कथा ऐकायची आहे आणि कथेच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये फक्त श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असं लिहिणार. पण ज्यांनी आतापर्यंत कथा ऐकल्या आणि रोजच्या कथेवर प्रश्नांची उत्तरं दिली आत्ता कोणी चालू करेल अनाऊन्समेंट ऐकलं ते ग्राह्य धरलं नाही, त्यांना श्रीपादांचा विशेष असा प्रसाद म्हणजे आपल्याकडनं स्वामी प्रसाद हा स्वामी जयंतीच्या दिवशी पोचवण्यात येईल. आता मागचे सगळे कथेचे व्हिडिओ मी पाहणार आहे आणि कथेच्या व्हिडिओवर ज्यांनी कमेंटमध्ये जिथे कमेंट एनेबल होते ती कमेंटमध्ये कथेच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे आणि ते पण आत्ता नाही आजच्या तारखेच्या आधी म्हणजे 1 फेब्रुवारीच्या आधी ज्यांनी कथेच्या व्हिडिओवर आधी उत्तरं दिली अशा प्रत्येकाची नावं काढून त्यांना स्वामी प्रकट दिनाच्या दिवसापर्यंत स्वामींचा विशेष प्रसाद पोचवण्यात येईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. कारण का कथा ज्यांनी ऐकली ज्यांनी उत्तरं दिली त्यांना त्या कथेचे फळ आहे. पण यापुढे कथेमध्ये प्रश्नही नसणार आहे, फक्त कथा ऐकायची. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो.